मी राजजींचं आणि शरद पवार साहेब हे मिळून आम्ही लढतोय. अनेक समाजांचा अनेक लोकांचा सपोर्ट मिळतोय. कारण राज्यामध्ये 3 चाकी रिक्षा कशी चालली आहे ती लोक बघताय. कोण कोणावर आरोप करतंय, कोण कोणावर. आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण मुंबईला खऱ्या अर्थाने जर खरं चांगले दिवस जे आज मधल्या 4.5 वर्षात जे इलेक्शन झालंच नाही त्यावेळेला मुंबईकरांनी ती झळ पोचली आहे. त्यामुळे मुंबईकर आमच्या सोबत आहेत आणि आजच्या सभेमध्ये सगळे उत्सुक आहेत. नक्की राजजी, उद्धवजी काय बोलणार आहे? आम्ही उत्सुक आहोत. ओके. किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया आपण पाहिले की आम्ही देखील उत्सुक आहोत की राज आणि उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत. आपण बघतोय शिवाजी पार्कात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत. थोड्याच वेळात आता ठाकरे बंधूंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. सभेपूर्वी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय. ठाकरे बंधू बीएमसी निवडणुकीसाठी आता मराठी मतदारांना नेमकी कोणती साथ घालणार आहेत याकडे केवळ मुंबईकरांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं. आपण पाहिलं नाशिकमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त सभा झालेली होती आणि त्यानंतर आज मुंबईमध्ये त्यांची सभा होतीये. त्यामुळे आपण बघतो की स्टेजला त्यांनी नाव शिवशक्ती दिलेले आहे. हो. आणि या स्टेजवर आता नेते दाखल झालेत. मुख्य म्हणजे दोन्ही पक्षाचे उमेदवार, सगळे उमेदवार व्यासपीठावर हजर आहेत. कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी शिवाजी पार्कमध्ये आपल्याला दिसून येते. अगदी मुंबईतल्या कानाकोपऱ्यातले उपनगरातून देखील कार्यकर्ते या सभेसाठी आलेले आहेत. आणि या मंचावरील आणखीन एक आकर्षणाचा केंद्रबिंदू तो म्हणजे हा फोटो. बाळासाहेबांनी दोघांनाही अक्षरशः जणू काही आशीर्वाद देत आहेत दोन्ही बंधूंना, असा हा चित्र आहे, असा हा फोटो आहे. आणि ही शिवशक्ती पाहण्यासाठी अगदी लाखोंच्या संख्येने आज कार्यकर्ते शिवाजी पार्कात दाखल झालेले आहेत. साहजिकच आहे, राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर 2 दशकानंतर शिवाजी पार्कमध्ये हे ऐतिहासिक आपल्याला क्षण बघायला मिळतोय, अनुभवासाठी मिळतोय की दोन्ही ठाकरे बंधू राज आणि उद्धव ठाकरे हे संयुक्तरित्या एकत्रित येत आहेत आणि शिवाजी पार्कमध्ये सभा घेत आहेत. नक्कीच उद्धव ठाकरे यावरून आता सत्ताधाऱ्यांवर कोणता निशाणा साधणार आहेत याकडे देखील लक्ष लागलेलं आहे.